ज्यांच्यामुळं या जगात तथ्य उतरलं असे ते तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्यांच्यामुळं आमचं उकिरड्यावरचं जीवन संपवून आज मान सन्मानाचं जीवन जगत आहोत असे ते आमचे मुक्तिदाते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस प्रथम अभिवादन करतो. आज आपण बुद्धांनी उपदेशिल्या धम्मपदाबद्दल चर्चा करणार आहोत. ते खरोखर बुद्ध हे अप्रतिम आहे. बुद्ध हिमालयासारखे आहेत. पर्वत तर अनेक आहेत, पण हिमालयासारखाच आहे. हिमालय जसा अतुलनीय आहे तसेच बुद्धही अतुलनीय आहे. मनुष्य जातीच्या इतिहासात बुद्धासमान महिमापूर्ण नाव दुसरे नाही. बुद्धामुळं जेवढ्या लोकांना जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली तशी प्रेरणा इतर कोणत्याही व्यक्तीमुळं मिळालेली नाही. गौतम बुद्धांची वाणी अप्रतिम आहे. मनुष्याचा विकास बुद्धीनेच झाला आहे. बुद्धाचा धम्म हा बुद्धीचाच धम्म आहे. बुद्धाचा प्रभाव अशा लोकांवर जास्त झाला जे चिंतन मनन करण्यात कुशल आहे. बुद्धापासूनच मनुष्य जातीचा नवीन अध्याय सुरू झाला. 2500 वर्षापूर्वी बुद्धाने जे सांगितले ते आजही सार्थक आहे आणि भविष्यासाठीही सार्थक राहील. बुद्धाने विश्लेषण दिले, ॲनालिसिस दिले. जसे सूक्ष्म विश्लेषण त्यांनी केले तसे कोणीच केले नाही आणि पुन्हा कोणी तसे विश्लेषण करू शकला नाही. त्यांनी प्रत्येक समस्येचे उत्तर धर्मग्रंथातून दिले नाही तर विश्लेषणाच्या प्रक्रियेने दिले. बुद्ध हे धम्माचे पहिले वैज्ञानिक आहेत. बुद्ध म्हणतात, विचार करा, विश्लेषण करा, शोधा, अनुभव घ्या आणि नंतर विश्वास ठेवा. बुद्ध कालाम सुत्तात म्हणतात, कोणत्याही गोष्टीवर नुसत्या ऐकण्याने विश्वास ठेवू नका. तुमच्या अनेक पिढ्यांनी चालत आलेल्या परंपरागत चालीरीती आहेत म्हणून त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. अनेक लोक बोलतात व त्याचा प्रसार करतात म्हणून एखाद्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. तुमच्या धर्मग्रंथात लिहिले आहे म्हणून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. एखादी गोष्ट तुमच्या आदरणीय गुरु आणि वरिष्ठांनी सांगितली आहे म्हणून तिला प्रमाण मानून त्यावर विश्वास ठेवू नका. परंतु एखादी गोष्ट जे निरीक्षण आणि परीक्षण करून कारणासहित मान्य होते आणि एक व अनेकांच्या भल्यासाठी उपयोगी ठरते तीच गोष्ट मान्य करून तिचे अनुसरण करा. बुद्धाचे प्रसिद्ध वचन आहे, अतो दीप भव. स्वतःचे द्वीप बना, जेणेकरून तुम्ही कितीही वासनांचा पूर आला तरी त्या पुरात वाहून जाणार नाही. अतो दीप भव याचा दुसरा अर्थही असा होतो की स्वतःचे दिवे बना. मी माझ्या दिव्याने तुम्हाला मार्ग दाखवीन, परंतु तुम्हालाच त्या मार्गाने चालायचे आहे. तुम्हालाच तुमचा प्रकाश निर्माण करायचा आहे. माझा प्रकाश तुम्हाला कायम प्रकाश देऊ शकणार नाही. बुद्धांचा हा धम्मपद तुम्हाला कशा प्रकाश निर्माण करता येईल हे सांगणारा मार्गदर्शक आहे. बुद्धांनी आजाराचे विश्लेषण केले, निदान केले आणि औषधांची व्यवस्था केली. बुद्ध म्हणाले, मी एक वैद्य आहे. मी आपल्या आजाराचे विश्लेषण करीन, निदान करीन आणि त्यावर उपाय सांगेन. आणि जेव्हा तुम्ही बरे व्हाल तेव्हा जागाल. स्वास्थ्य काय आहे याची तुम्हाला कल्पना येईल. मला सांगायची गरज पडणार नाही. भगवंतांनी जीवनाच्या समस्यांची अनेक परीने छानबीन केली. त्याचे विश्लेषण ह्या धम्मपदात आहे.
त्यातील एक एक शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्यावर चिंतन मनन करा असे सांगताना बुद्धांनी धम्मपदाच्या ज्या काही गाथा म्हटल्या त्याच्यातील पहिल्या आणि दुसऱ्या गाथांचे आपण आज विश्लेषण करणार आहोत. तर पहिली गाथा काय आहे? मनोपुबंगम धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोति वा ततोनं दुःखमन्वेति चक्रं ववतो पदम्. मनोगम सर्वधर्माचे मन श्रेष्ठ मनोमय. मनोगम सर्ववृत्तीचे मन श्रेष्ठ मनोमय. मनाच्या मलिनतेने जो बोले वा कर्म करी दुःख धावितया पाठी जैसे चाक पैल पदे. मनोपुबंगम धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासती वा करोति वा ततोनं सुखमन्वेति छायावनपाणि. मनोगम सर्वधर्माचे मन श्रेष्ठ मनोमय. मनाच्या प्रसन्नतेने जो बोले वा कर्म करी तयासी सुख ना सोडी छायान संग सोडी जसे. भगवंतांनी ह्या दोन्ही गाथांमध्ये मनाबद्दल विश्लेषण केलेलं आहे की मन हे सगळ्या गोष्टीचं मूळ आहे. मन हे सर्व गोष्टीचे उगम आहे. प्रथम हे चैतसिक अवस्था आहे. ह्या सर्व धर्म प्रथम मनात उत्पन्न होतात. मन हेच मुख्य आहे. ते धर्म मनोमयच आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती मलिन मनाने बोलते किंवा तसे कार्य करते तेव्हा दुःख त्या व्यक्तीच्या असे पाठी लागते की जसे बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाच्या पाठीमागे लागते. दुसऱ्याही गाथेत तसेच सांगितलेलं आहे की मन सर्व धर्म मनात उत्पन्न होतात. मनाची प्रवृत्ती आहेत. धर्म इथे प्रवृत्तीच्या निमित्ताने उपयोगात आणलेला आहे की सर्व धर्म प्रथम मनात उत्पन्न होतात. मन हेच प्रधान आहे. ते सर्व धर्म मनोमयच आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती स्वच्छ मनाने बोलते किंवा तसे कृत्य करते तेव्हा सुख त्या व्यक्तीच्या पाठीमागे असे धावते जशी त्याची छाया त्याचा साथ सोडत नाही. तर भगवंतांनी माणसाच्या मनाचे इथे डिटेल विश्लेषण केलेले आहे आणि हे सांगताना त्यांनी एक
कथा सांगितलेली आहे. एकदा काय झालं, एक अरहत भिक्खू आपल्या कुटीत राहत असे आणि तो भिक्खू आंधळा होता. एकदा खूप पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर जिकडे तिकडे किडे बाहेर पडू लागले. आता आंधळा भिक्खू जेव्हा आपल्या कुटीकडे जात होता किंवा संक्रमण करीत होता, तेव्हा त्याच्या पायाखाली अनेक किडे आले आणि ते मरून पडले. सकाळीच काही भिक्खू तिथे आले. त्यांना हे दिसलं की अरे ह्या भिक्खूच्या पायामध्ये हे किडे आले आणि ह्या भिक्खूने ही जीव हिंसा केलेली आहे. पंचशिलातील पहिल्याच शिलाचं याने पालन केलेलं नाही. तर ही तक्रार घेऊन ते भिक्खू भगवंताकडे गेले आणि भगवंतांना सांगितलं, भगवान, ह्या भिक्खूंच्या पायात आल्यामुळे हे बरेचसे जीवजंतू इथे मेलेले आहेत. त्यांनी मोठी हिंसा केलेली आहे, मोठं पाप केलेलं आहे. तेव्हा भगवंतांनी विचारलं, तुम्ही त्याला हिंसा करताना पाहिले आहे काय? दुसरा प्रश्न विचारला की त्यानेही स्वतः किडे मारताना तुम्ही पाहिलेलं आहे का? नाही. मग त्याने हिंसा कशी केली? आणि शिवाय तो आंधळा आहे, त्याने हे हेतुपूर्वक हे काम केलेलं नाही. भगवंतांना विचारलं त्यांनी की भगवान, ही हिंसा त्याच्या हातून झाली असतानाही आपण म्हणता की त्याने हिंसा केली नाही, हे कसे काय? भगवंतांनी सांगितलं, तो अरहत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कसलीही पाप बुद्धी नाही. तो निर्विकार मनुष्य आहे आणि ह्या जंतूंना मारण्याचा त्याचा हेतू पण नाही. त्यामुळे तो निर्दोष आहे. मग भिक्खूंनी पुन्हा प्रश्न केला, भगवान, हा जर निर्दोष मनुष्य आहे परंतु हा आंधळा आहे, याला काय कारण आहे? तेव्हा भगवंतांनी सांगितलं त्याच्या पूर्वजन्माची कहाणी. सांगितलं की हा चक्कूपाल नावाचा एक वैद्य होता. हा वैद्य डोळ्याचा इलाज करीत असे. एक आंधळी स्त्री त्याच्याकडे इलाजासाठी आली आणि तिनं सांगितलं की डॉक्टर साहेब, वैद्य साहेब, तुम्ही माझे डोळे ठीक करा, परंतु मी गरीब आहे, मी तुम्हाला पैसे देऊ शकणार नाही, परंतु जीवनभर आपली दासी बनून मी राहीन. माझी मुलंही तुमचे दास होतील आणि तुमची सेवा करत राहतील. तेव्हा ह्या गोष्टीसाठी तो चक्कूपाल वैद्य तयार झाला आणि तिचे डोळे त्याने बरे केले आणि सांगितलं की तू 15 दिवसानंतर किंवा काही काळानंतर तू परत चेक करायला ये, फॉलोअपसाठी. आता त्याने दिलेल्या औषधामुळे तिचे डोळे अगदी रिपेअर झाले. तिला डोळ्याने दिसू लागला, परंतु ती दासी होण्याच्या इच्छेनेच ती घाबरून गेली की मी दासी होणार, जीवनभर याची दासी राहणार. ह्या विचारामुळे ती घाबरली आणि जेव्हा ती चक्कूपाल डॉक्टरकडे, वैद्याकडे गेली, तेव्हा तिनं त्याला खोटंच सांगितलं की माझे डोळे बरे झाले नाही. आता डॉक्टरने तर ओळखलं की हिचे डोळे बरोबर असतानाही हे माझ्याशी खोटं बोलत आहे. त्यानं आपल्या दूषित मनानं, बदला घेण्याच्या इच्छेनं तिच्या डोळ्यात पुन्हा असे औषध टाकले की जेणेकरून ती पुन्हा आंधळी झाली. तर तोच हा चक्कूपाल वैद्य आहे, जो आज हा अरहत झालेला आहे, परंतु याचे अनेक जन्म आंधळेपणातच गेलेले आहे. त्या दूषित मलिन मनाच्या कारणामुळेच हा अनेक जन्म आंधळा राहिलेला आहे आणि आता तो अरहत झालेला आहे. त्याच्यामुळं याच्यात कुठलीही पापबुद्धी नाही. आता तो निर्दोष आहे आणि जरी किडे मेले असले याच्या पायातून, परंतु त्याचा हेतू नाही त्या किड्यांना मारण्याचा.
जसं आपण बघतो की एखादा डॉक्टर ऑपरेशन करतो आणि रोगी ऑपरेशन करताना मरून जातो, त्यावेळी डॉक्टरचा उद्देश काय असतो की त्याला बरे करण्याचा उद्देश असतो, त्याला मारण्याचा उद्देश नसतो. परंतु काही कारणामुळे पेशंट मरून जातो, तर त्या डॉक्टरला कोणी पनिशमेंट करत नाही किंवा एखादा कोर्ट सुद्धा त्याला दोषी ठरवत नाही. तर हे कशामुळं की त्याच्या हेतूमुळे. म्हणजे हेतू तुमचा महत्त्वाचा आहे. भगवंतांनी जे सांगितलं आहे की हिंसा करण्याचा हेतू नसला पाहिजे. तुमचं मन त्यावेळी स्वच्छ असलं पाहिजे आणि मनाच्या मलिनतेने जर तुम्ही एखादी गोष्ट करता, मनाच्या मलिनतेने जर गोष्ट कराल, तर त्याचे दुःख तुमच्या पाठीशी असे लागेल जसं बैलगाडीचं चाक बैलाच्या पाठीमागे लागतं, बैलाच्या पायाच्या पाठीमागे धावतं. तसंच दुःख तुमच्या पाठीशी लागलेलं असतं आणि ते कधीही तुमचा पिच्छा सोडत नाही. अनेक जन्म त्याच्या खूप आलाच्या मागे ते दुःख असं धावत होते की तो अनेक जन्म आंधळाच होत राहिला. तर हा कम्म सिद्धांत आहे. भगवंतांनी हा कम्म सिद्धांत सांगितला की तुमचं मन ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. तुमचं मन दूषित असेल तर दुःख तुम्हाला कधीही सोडणार नाही. तो तुमच्या पाठीशी सतत राहील आणि तो अनेक जन्म तुमचा पाठलाग करील. परंतु प्रसन्न मनाने जर तुम्ही, दुसऱ्या गाथेत इथे सांगितलेलं आहे की प्रसन्न मनाने जर तुम्ही कोणते कार्य कराल किंवा बोलाल, तर सुख तुमच्या पाठीशी असं धावेल की जशी तुमची छाया तुमचा साथ सोडत नाही. म्हणजे भगवंतांनी जशी दुःखाची व्याख्या केली आहे तशी सुखाचीही व्याख्या केलेली आहे. मन तुमचं सतत प्रसन्न असलं पाहिजे, कोणाशी बदला घेण्याची भावना नसली पाहिजे, प्रेम हे तुमच्यात असलं पाहिजे, करुणा असली पाहिजे, मैत्री असली पाहिजे. इव्हन शत्रूवर सुद्धा प्रेम करा असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. इथं 5व्या गाथेतही सांगितलेलं आहे की नाही वेरेन वैरानी संमंतीद पुराचन अवेरेनेच संमंती येस धम्मो सनातन. वैराने वैर कधीही संमत नाही, तर अवैरानेच संपते. म्हणजे मैत्रीनेच वैर संपू शकते आणि हाच खरा सनातन धर्म आहे. म्हणजे इतर जे लोक आपले मन दूषित ठेवतात, दुसऱ्याशी वैरत्व निर्माण करतात, दुसऱ्याचा द्वेष करतात, तर हे सुद्धा मनाची मलिनता आहे. म्हणून शत्रूवरही मैत्री करा, दुसऱ्यावर मैत्री करा. सुख तुमच्या पाठीशी असं धावेल की जशी तुमची छाया तुमचा साथ सोडत नाही. आणि जो तुमच्याशी वैरत्व करेल तो प्रश्न त्याचा राहील, तो तुमचा प्रश्न नाही. तो त्याची फळं भोगेल, तो त्याची चिंता करेल. असा हाच एक मैत्रीचा, बंधुत्वाचा उपदेश भगवंतांनी दिलेला आहे. सगळ्याशी मैत्री करा, हेच भगवंतांनी ह्या गाथेत सांगितलेलं आहे. आणि मनाचं त्यांनी भरपूर विश्लेषण केलेलं आहे. फार डिटेल इथं आता जाता येणार नाही, पण थोडक्यात मनुष्य हा कशाचा बनला आहे? नाम रूपाचा बनलेला आहे. नाम म्हणजे मन आणि रूप म्हणजे शरीर. त्याच्यातलं मन हे महत्त्वाचं फॅक्टर आहे. किंवा तुमच्या मनात जेव्हा वैरत्व किंवा मैत्री निर्माण होते, तर त्याप्रमाणेच त्याचे फळ तुम्हाला मिळत असतात. वैरत्वाचे फळ दुःखामध्ये निर्माण होते आणि मैत्रीचे फळ सुखामध्ये निर्माण होते. हाच भगवंताचा संदेश ह्या दोन्ही गाथांमध्ये दिलेला आहे. पुढच्या गाथा आपण पुढच्या एपिसोडमध्ये घेऊया. धन्यवाद. जय हिंद.